तर नमस्कार मंडळी, मी स्वरूप चव्हाण तुमचं स्वागत करतो हॅशटॅग कोकणेश्वर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. सो मंडळी, आत्ता उद्या आहे महाशिवरात्र. त्यानिमित्त मी गावी आलो आहे आणि सगळ्यांसाठी सरप्राईज होता. सो सगळ्यांना रस्त्यात येता येता सरप्राईज देत आलो. अचानक भयानक गावी येताना यायचं. तर आता आपण जरा फ्रेश झालो आहे. पोचलो सकाळी मी 6 वाजता निघालो होतो आणि आत्ता दुपारच्या नाही म्हटलं तरी 2:45च्या दरम्यान पोचलो. कोकणातले रस्ते खूप चांगले आहेत शिमग्याला येणाऱ्यांसाठी. खरंच गुड न्यूज आहे. मध्ये मध्ये रस्ते जरा खराब आहेत बट चांगले रस्ते आहेत. सो मी जवळजवळ 8-8.5 तासामध्ये पोचलो बाईकने. बाकी 4 व्हीलरवाल्यांचं नाही माहीत, बट बाईकवाल्यांसाठी तरी चांगली गोष्ट आहे की 8.5-9 तासामध्ये पोचता येते. मी रस्त्याचा व्हिडिओ करणार होतो पण मोबाईलवरती पॉसिबल होत नव्हता. सो म्हणून मग मी म्हटलं पोचल्यानंतर सांगेन तुम्हाला. तो कुणाला येतोय ते त्याशी पण तसं झालं. सुरूपाला पिंट्याला यायचं होतं. पिंट्या सुरूप गावास आला आहे तर त्यांना येऊन हाक मारताय. अक्षय काय त्या बारक्याचं नाव घ्या, सुरूपदादा आहे. सुरूपदादा गावात गेला तर त्यांना कामावर गेला. हाक मारताय आणि फिरवून मी ऐकतोय. अच्छा अच्छा. नाही नाही, मी तेव्हा तिकडे कामावरच होतो. तर मी म्हणतो कामावर कधी खाई गेला काय म्हणतो कधी या. नाही, कुणाला माहिती आहे, घरी पण नाही सांगितलं. मी गपचूप सकाळी निघालो, म्हटलं जर जाऊया म्हणून. हा सर, पिंट्याला पण माहीत नाही आले होते. पिंट्या झोपलेला होता. काय म्हणतात हां, ते आईसाठी म्हणतोय जवळ आहे, आमच्या इथे जवळ आहे. आणि नमस्कार. त्याला आम्ही आलो कावा 1992ला. तेव्हाच आता गावाला कधी मम्मी पप्पा सकाळला एवढं माहिती आहे. त्यांना पण माहीत नाही मी कधी आलो ते. मी दुपारी अचानक आलो, सकाळी निघालो 6 वाजता. इकडे येऊन ते पण शॉक. हो असं करतात माझ्याकडे बघून. दुपारी मी बरोबर आम्ही झोपल्यावर आला. नमस्कार मंडळी, सकाळ झाली. काल रात्री शूट करता करता अर्धवटच राहून गेलं. सगळ्यांची गप्पा मारत राहिलो तर शूट करायचं राहूनच गेलं. तो आज पण सरप्राईजच देणार आहे. ओंकार येतो आहे तर त्यालाही माहीत नाही मी आलो आहे ते. आणि आत्ता मी चाललो आहे गाडीचा आवाज ऐकता जरा दुकानावरती थोडं काही जरा घरी चहासाठी साखर वगैरे असं काही काही गोष्टी आणायला. सो अजून आजच्या दिवसभराच्या गमती काय आहेत त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूयाच. मजा करूया, एन्जॉय करूया. तुम्ही पण व्हिडिओ एन्जॉय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच आपण नवनवीन व्हिडिओ आणत राहूया आणि बघूया अजून पुढे येतील लोक. सो काय मजा आहे काय आहे. आज तर महाशिवरात्र आहे. सो वरती गाण्याचा आवाज चालू येत नसेल पण आता वरती गाण्याचा आवाज चालू आहे, तो चालू होईल. सुट्टी आज शाळेला. ठीक आहे, धाडो. हे काय सगळं आणलं आहे का. हा, दुकानात गेलेलो. काय हुंदीर बोललेस ना मी आलेलो. तुला माहीत होतं ना आलेलो. हां, मग सांगितलंस का नाही. रियाला पटकी दे, सांगितलं ना. काय खातोय चिंगम. सकाळ सकाळी चिंगम खाताय. तुझ्याकडे आहेत की नाही अजून. कुठे दाखव. वर जाणार आहे की नाही ब्राह्मण देवळात. आंघोळ केलास. चल आंघोळ कर, मी पण आता आंघोळ कर, वरती जाणार आहे. जाऊया चल. हां, गाडीवरून ये तू. हे घे, हे तोंडातला बोट काढ. बोट काढ तोंडातला, बोट काढ. मंडळी, आम्हाला गोलूने चिंगम दिलं बघा. चिंगम खातोय आम्ही. मग गोलू काय करू शाळेत धमाल. तू आता मध्ये कुठेतरी गेलास ना धावायला. कुठे गेलेलास. बीड. बीट की बीडला. बीड कुठं कुठं आलं ते. ओझर. अच्छा, ओझरला. किती नंबर आला. नाही आला. काय चांगला नव्हता. काय चांगलं नव्हतं.
आणि बीटचा नाही घेतो, हम्म. इथेच घेतलेला हायस्कूलमध्ये दोन्ही स्पर्धा केंद्र आणि बीटच्या. मग काय आलं, मग नंबर कुणाचा आला? ते होते दोघं जण एका शाळेत. एकाच शाळेत दोघांचा आला? आपल्या शाळेत कुणाचा नंबर नाही आला? माचव्याला गेलो राजापूरकडे, राजापूरला किती नंबर आला तुझा? तिथे नाही आला. तिथे पण नाही आला? काय दोनदा शे, गेलेलो, दोनदा. काय उपयोगच नाही मग धावून तुझा. लहान गटात दोनदा गेलेलो. धावणीमध्येच गेला होता ना? ह्यावेळेला कबड्डी जायचा होता, मग पण लागलेलं मला, म्हणून नाही गेलो. अच्छा. आणि आता कबड्डीत जाणार होतो. आणि परीक्षा होती ना. मग आता परत कधी आहे स्पर्धा? आता नाही, आता आम्ही जाऊ ना त्याच्या आधी. कुठे? आता तर केंद्राचा ग्राउंड छोटा आहे ना, म्हणून ते इथे घेतलेले. आता पुढच्या यायला माहिती नाही कुठे होते. अच्छा. चल मग आंघोळ करून निघूया. तर मंडळी आता तयारी झालेली आहे, पूजाही झाली सकाळी सकाळी. आणि आता आपल्याला जायचं आहे वरती ब्राह्मण देवळामध्ये. वरती गाराणं ठेवत आहेत, घालत आहेत सॉरी. तर आता ओंकार आला आहे. ओंकार पण शॉक झाला मला बघून, खुश झाला तो पण. सो आता आम्ही दोघंही थोडं फिरायचा प्लॅन करतो आहे. आणि आता वरती जाऊया आपल्या नवीन मंदिरामध्ये, म्हणजेच ब्राह्मण देवळाच्या नवीन मंदिर बांधले. सो आपण बघूया वरती जाऊन कसं आहे काय आहे ते. मी पण एक्सायटेड आहे, तुम्ही पण बघा. चला तर येऊया. तर मंडळी हे आमचं मंदिर ब्राह्मण देवळाचं जे नवीन बांधलं आहे. आणि इथे आपण पाठीमागे बघतोय ती जेवणाची तयारी चालू आहे. सगळे मंडळीचे आपण डिटेलमध्ये सगळंच बघूया. काय करा बरे आहेत ना? हां सूरज कुठं आहे? बबली भेटला? हां बबली नाही भेटलेला, आला आत्ताच होता इथं. हां बघितलं ना. बाबा आलाय की? हां पप्पाने आले. जेवणाची तयारी चालली आहे. बकरा काय कापला नाही बघा. अंगाची भरू चालतं म्हणजे आत्ताच काका विचार भेटलं की नाही म्हटलं, मला बघितलंच नाही. मी काल आलो दुपारी गाडी घेऊन. म्हटलं येईन संध्याकाळी, झोपलंच. ये मग संध्याकाळी. नाही इकडे येईन नाही म्हटलं, काल संध्याकाळी म्हटलं येईन. थकलं तर झोपलं होतं. हां येतील आता ते.
नारायण सगळी गाडी पाठ करून ठेवली तुझी नवीन काय म्हणतोस का फक्त संध्याकाळी गवळण जुनी म्हणायची ना नवीन होईल भले जुनी असली तरी चालत नवीन होईल काय बघ रडू नको आता तुम्ही आला वाय 4 गवळणी सांगतो माझं ऐकलं अरे कपरा अरे बघ जेवता तू जेव आणि काम सुरू कर आता वाट वाट अरे तुझं आहे रे तयारी केला पाहिजे काय संध्याकाळी संध्याकाळी पडू जाय तुम्हाला आमच्या समोर आम्ही भजन आहे रे आमचा आमचा रवताला आहे तुमचा रवताला म्हणता डबल बारी बुवा आहे ना माझा बुवा त्याला मारते बाबा माझा बुवा तो तुझा बुवा आहे या माझा बुवा आहे ना सचिन आहे का रे हे सचिन आहे माझा बुवा असे 2 जरी आणलंस हरल्या तरी त्याला माका तर जुगलबंदी करूक लावलं तो भजनात तो जिंकात गाण्याच्या बाबतीत पण मी त्याची गाणी मी म्हणू शकत नाही ना लफडाचा जुगलबंदी म्हणतात त्याच्यात काय म्हणता माहिती आहे एका क्षेत्राचं पडलं म्हणता ना एका पट्टीत रे सचिन एक आला आहे ना आणि बाबा ए बाबा मी काय सांगतो काका एका क्षेत्रात तुझा लागणार वय मी तुझी रिस्पेक्ट करतो तुझ्यासोबत मी घेणार काय बघ तू जिंकली पण तू अंत्यबरोबर आलेस ना तर आणखी 2 शब्द तुझं वाढतील तू बाजूच नाही हलतच नाही तर आबा कुत्रा अंत्याकडे आता कुत्रू आणलं आणि वाघ आणलं हे फाडून टाकता घाबरत आता ये रे बोला बोला चल ये चल बस बस काय करता मी बघतोय बाबांनो पेट्रोल हा माझ्याकडे खरी काय करतो आधी काय करता येत नाही ना त्याचा मी काम करून दिलेलं आहे विण्याची कुत्री दिलेली आहे का 2 आयफोन लागली 50-50 हजाराची बघ पाठी व्हायरल होत ना संध्याकाळमध्ये मला गुरु नाव घे पाठी ब्लॉग मध्ये जय
ती सुस्वागतम, धन्यवाद. आज या ठिकाणी पांडे गावामध्ये आज महाशिवरात्री उत्सव धूमधडाक्यात साजरा होत आहे आणि या निमित्तानं आम्हाला या ठिकाणी भजन करण्याची, परमेश्वराचं नामस्मरण करण्याची सेवा दिल्याबद्दल सामान्य सवानवाडी ग्रामस्थांचे या ठिकाणी मी आभार मानून इथे जमलेले सर्व मायबाप, भजन रसिक, महिला वर्ग तसेच पुरुष वर्ग या सर्वांचे आभार मानून या गावची ग्रामदेवता त्या चरणी नतमस्तक होऊन शिवशंभोला अभिवादन करून महाराष्ट्राचे राज्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून महाराष्ट्राची कुलज्योती आणि तुळजा भवानीला साजरा घालून हिंदूच्या चरण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना वंदन करून पंचाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.
या ठिकाणी छोटासा गजर घेतो शंभो महादेवाचा. बघा जेवढं सो तुम्हाला कसं वाटलं काय वाटलं ते कमेंटच्या माध्यमातून कळवा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन मात्र नक्की दाबा. चला तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.